डोळे बंद करायचेत. बाहेरील जगावरून लक्ष पूर्णपणे स्वतःवर आणायचे. स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे. आपले श्वास जड वाटत आहेत की हलके वाटत आहेत याचं निरीक्षण करायचं आहे. श्वासांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर हळूहळू श्वास संथ, हलके पण खोल जाणवतील. आपल्या अवतीभवती एक पांढऱ्या रंगाचा लाईट इमॅजिन करायचा आहे. कल्पना करा की तुमच्या शरीराच्या भोवती एक पांढऱ्या रंगाचा प्रकाश आहे. तुमच्या डोक्यापासून पायांपर्यंत हा प्रकाश पसरलेला आहे. आपलं पूर्ण लक्ष या पांढऱ्या प्रकाशावर घेऊन जायचं आहे आणि तसेच या पांढऱ्या प्रकाशाची ऊर्जा आपल्याला अनुभवायची आहे. या ध्यानाद्वारे आपण आपल्या शरीराचं ऊर्जा कवच चांगलं बनवत आहोत. आपल्या शरीराचे ऊर्जा कवच आपण मजबूत बनवत आहोत. आपल्या शरीराचे वलय म्हणजेच आपल्या शरीराचा ऑरा आपण मजबूत बनवत आहोत. या पांढऱ्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करत अजून काही वेळ तुम्हाला ध्यान करायचे आहे. ध्यान करताना कुठेही लक्ष पुन्हा बाहेर जर जात असेल तर तुम्हाला श्वासांकडे लक्ष घेऊन यायचे, जेणेकरून तुम्ही ध्यान करण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. होऊ शकतं तुमचं मन ध्यान करता करता पुन्हा पुन्हा इतर गोष्टींकडे जाईल, पण तुम्हाला श्वासांवर लक्ष केंद्रित करत पुन्हा ध्यान अवस्थेत येण्याचा प्रयत्न करायचा आहे. ध्यान करताना लक्ष विचलित होणे अगदी नैसर्गिक आहे आणि हीच सवय आपल्याला मोडायची आहे. म्हणून आपण श्वासांवर पुन्हा पुन्हा लक्ष आणतोय आणि श्वासांवर लक्ष केंद्रित झाले की मग आजूबाजूला जो प्रकाश आपण निर्माण केला आहे आपल्या कल्पनाशक्तीने, त्या पांढऱ्या प्रकाशावर लक्ष घेऊन जायचं आहे. काही वेळ या पांढऱ्या ऊर्जेवर तुम्ही लक्ष केंद्रित करून ध्यान करायचे आहे.
आता या ऑडिओमध्ये माझा आवाज बंद होईल, पण तुम्हाला जितका वेळ जमेल तितक्या वेळ या पांढऱ्या प्रकाशावर लक्ष केंद्रित करून ध्यान करायचे आहे. आणि जेव्हा तुम्हाला ध्यानातून बाहेर यायचे आहे तेव्हा तुम्ही पुन्हा श्वासांवर लक्ष आणायचे आणि त्यानंतर आजूबाजूच्या जगावर लक्ष आणायचे. आजूबाजूला असणाऱ्या जगाबाबत सजग व्हायचे. दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवायचे. डोळ्यांना चेहऱ्याला ऊर्जा द्यायची आहे आणि मग सावकाशपणे आपले डोळे उघडायचे आहेत. मराठी मेडिटेशन व्हिडिओजसाठी शुभयोग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.